ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की मनुष्याच्या अंगी जर नम्रता असेल आणि मनुष्य जीवनामध्ये नम्र होण्यासाठी किंवा वागण्यासाठी तयार असेल तर तो एके दिवशी उंच शिखरावरती पोहोचत असतो. त्याची नम्रता त्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जात असते. हे आपल्याला इतिहास सांगत आहे. आणि म्हणूनच नम्र व्यक्ती कधी कोसळलेला नाही, नम्र व्यक्ती कधी जीवनामध्ये हारलेला नाही, तर नम्र व्यक्ती हा नेहमी उंच झालेला आहे, नेहमी आनंद असतो. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण बायबल उघडतो तर अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्या समोर येत असतात की ज्यांच्या ठाई नम्रता होती आणि केवळ नम्रतेमुळेच परमेश्वराने त्यांना उंच केलं. मग ते मोशे असू द्या, अब्राहम असू द्या, नोहा असू द्या किंवा वेगवेगळे प्रवक्ते असू द्या, आपली नित्य कुमारी मरिया, पवित्र मरिया असू द्या, या लोकांच्या नम्रतेमुळे ते परमेश्वराच्या दृष्टीने उंच होत. आणि परत एकदा आजचं शुभवर्तमान आपल्या समोर दोन अशा नम्र व्यक्तींचं उदाहरण ठेवत आहे. एका बाजूला आहे आपला प्रभू येशू ख्रिस्त, दुसऱ्या बाजूला आहे बाप्तिस्मा करणारा योहान. प्रभू येशू ख्रिस्ताची एवढी नम्रता की त्याने आपल्याला राजासन सोडलं आणि तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने नम्रता धारण करून मनुष्याचे रूप धारण केले. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्ताला आपण वंदन करतो. दुसऱ्या बाजूला तर पाहिलं तर बाप्तिस्मा करणारा योहान ज्ञानाने भरलेला, विश्वासाने भरलेला, परंतु प्रभूपेक्षाही स्वतःला नम्र करण्याची सवय त्याच्याकडे होती आणि म्हणून परमेश्वराने त्याला उंच केलेला आहे. आणि आजचं शुभवर्तमान आपल्याला काय दाखवत आहे की योहानाची नम्रता त्याच्या शब्दातून, त्याच्या कृत्यातून आपल्याला पाहावयास मिळत आहे. एका बाजूला प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्मा करत आहे, दुसऱ्या बाजूला बाप्तिस्मा करणारा योहान बाप्तिस्मा करत आहे. परंतु जास्तीत जास्त लोक प्रभू येशूकडे जात आहेत, त्याचा ऐकण्यासाठी जात आहेत. आता जी वाहवा, जी प्रशंसा योहानाला येशूच्या येण्यापूर्वी मिळालेली होती ती कदाचित आता हळूहळू नष्ट होत आहे. आणि म्हणूनच योहानाचे शिष्य थोडे भडकावलेले आहेत, थोडे घाबरलेले आहेत, त्याचबरोबर थोडे रागावलेले देखील आहेत की का म्हणून हा व्यक्ती बाप्तिस्मा करत आहे, का म्हणून हा आमच्या पोटावरती पाय देत आहे. परंतु बाप्तिस्मा करणारा योहान त्यांची समजूत घालून त्याला सांगत आहे की जी व्यक्ती आता बाप्तिस्मा करत आहे ती व्यक्ती माझ्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. त्याच्या पायाला देखील स्पर्श करण्याची माझी लायकी नाही आणि ती व्यक्ती नेहमीच उंच झाली पाहिजे आणि मी खाली गेली पाहिजे, कारण तो परमेश्वर आहे आणि मी त्याचा सेवक आहे. केवळ आणि केवळ त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या नम्रतेमुळे आज प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्याची वाहवा करत आहे की बाप्तिस्मा करणाऱ्यासारखा, योहानासारखा प्रवक्ता या जगामध्ये परत एकदा येणे नाही. म्हणजे स्वतः बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जी नम्रता धारण केली, त्याची जी वागणूक होती, त्यामुळे सर्व लोक थक्क झालेले होते, त्याचे शिष्य देखील थक्क झालेले होते. आणि म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या जीवनामध्ये आपला अहंकार असू द्या किंवा आपल्या जीवनामध्ये क्लेश, द्वेष असू द्या, ते थोडा वेळ बाहेर ठेवण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. कारण मनामध्ये इगो घेऊन, अहंकार घेऊन कुठलीही व्यक्ती आपलं जीवन बांधू शकत नाही. कुठलीही व्यक्ती आपलं कुटुंब भक्कम ठेवू शकत नाही. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इगो असतो, अहंकार असतो, ती व्यक्ती आपलं कुटुंब तोडत असते, नाते तोडत असते. पण ज्या व्यक्तीच्या मनामध्ये नम्रता असते, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समजूत किंवा समजण्याची शक्ती असते, समजून घेण्याची शक्ती असते, ती व्यक्ती नाते संबंध जोडत असतो, कुटुंब भक्कम किंवा परिवार भक्कम करून ठेवत असतो. आणि म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या सर्वांना नम्रता धारण करण्यासाठी पाचारण करते. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त नम्र झाला म्हणून देव पित्याने त्याला उंच केले.
स्वतः बाप्तिस्मा करणारा योहान नम्र झाला म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उंच केलं. पवित्र मरिया नम्र झाली म्हणून तिला स्वर्गात राणीपद मिळालं. आपण देखील आपल्या जीवनामध्ये नम्रता धारण करूया, कारण नम्र व्यक्ती आणि वागणारा व्यक्ती कधीच कोसळत नसतो, तर तो नवीन जोमाने उभा राहत असतो आणि उंच शिखरावरती जात असतो. आज ही चांगली गुण अवगत करण्यासाठी, नम्रता धारण करण्यासाठी परमेश्वराकडून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.